कायदा पारित झाला। तो कायदा असा होता की यापूर्वी झालेलं मतदान हे शेवटपर्यंत सुरक्षित ठेवलं जायचं, परंतु जसं आम्ही लोकांनी 2024ला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे असं सांगितलं तरी पाठीवर झोपवायचा भ्रष्टाचार झाला आहे आणि म्हणून आम्हाला ते मतदान बघायचं आहे हे सांगितल्याबरोबर निवडणूक आयोगाने एक पत्र केंद्र सरकारला पाठवलं आणि केंद्र सरकारने एक कायदा केला की झालेलं मतदान 45 दिवसाच्या वरती ठेवता येणार नाही। याचा अर्थ की इथं भ्रष्टाचार झाला होता, इथं मतांची चोरी झाली होती। आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये 100% मतांची चोरी होणार आहे हे आता स्पष्ट झालं। याचं कारण असं की निवडणूक आयोगानं सांगितलं आता झालेलं मतदान हे व्हीव्हीपॅटद्वारे जे मतदाराला बघता यायचं, कारण एकदा मतदान झाल्यानंतर 7 सेकंद त्या ठिकाणी तो बीप वाजत राहायचा आणि त्यानंतर ती व्हीव्हीपॅटमध्ये ती स्लिप दिसायची, ती सुद्धा आता दिसणार नाही। याचा अर्थ हे सरकार उद्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाचं मतदान चोरणार, हाच त्याचा अर्थ आहे। आपण सर म्हणालात की आता सरकार आहे हे आमचं येऊ शकतं किंवा निर्णय जो आहे हा चिन्हाबाबतचा होऊ शकतो आणि राजकारणात मोठे बदल होऊ शकतात, कसं? असं आहे की सातत्याने एकनाथ शिंदेंच्या वाढलेल्या दिल्लीतील फेऱ्या आणि त्याचबरोबर जे वेगवेगळे राजकीय विश्लेषक आहेत ते जे अंदाज वर्तवत आहेत की एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदेंचा पक्ष हे भाजपाला आता गळ्यातलं लोणनं झालेलं आहे। त्यांचे दिवसांदिवस बेशिस्तपणे वागणारे मंत्री, अतिशय अस्लाद्य भाषा, बोलण्यामध्ये कुठल्या प्रकारचं तारतम्य नाही आणि म्हणून आता यांना जवळ ठेवायचं नाही अशा पद्धतीनं भाजपाची एकंदरीत रणनीती दिसते आणि त्या रणनीतीचा भाग आणि त्याचबरोबर 3.5 वर्ष उद्धव म्हणजे शिवसेना ही जी चोरली गेली आणि निवडणूक आयोगानं नियमबाह्यरित्या शिवसेना हे नाव गद्दार गटाला दिलं, निशाणी गद्दार गटाला दिली, बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष नावसुद्धा गद्दार गटाला दिलं आणि म्हणून हे लोकशाहीला मारक आहे। त्यामुळं सुप्रीम कोर्ट पुन्हा एकदा मूळ शिवसेना ही बाळासाहेबांचे वारसदार म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरेंना देणार असं एकंदरीत वातावरण दिसतंय आणि त्यामुळं मला असं वाटतं की लवकरच महाराष्ट्रामध्ये खूप मोठी राजकीय उलथापालथ होईल। भास्कर जाधवांचा मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये पक्षप्रवेश करून घेण्यासाठी आणि जेव्हा पक्षप्रवेशाचे कार्यक्रम होतात त्यावेळेला एकनाथ शिंदेसारखी माणसं इथपर्यंत पोहोचतात, इथपर्यंत टार्गेट केलं जातं आहे किंवा इथपर्यंत तुमची भीती वाटते? माझी खरोखरच त्यांना भीती वाटते। सत्ताधाऱ्यांच्याकडे एवढं पाशवी बहुमत आहे ते मला विरोधी पक्षनेत्या पदाची घोषणा करायला तयार नाही, ते माझा ठाईठाई निधी अडवण्याचा प्रयत्न करत आहेत, ते ठाईठाई मला त्रास देत आहेत, परंतु ह्या सगळ्यातून माझ्यावर काही परिणाम होत नाही। मी बिलकुल तसूभर देखील या ठिकाणी घडलेला नाही, यत्किंची ती मनातून सुद्धा घाबरलेला नाही आणि म्हणून त्या पक्षप्रवेशाकरता 27 तारखेला किती मंत्री आले होते? स्वतः एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री, परत पालकमंत्री उदय सामंत आणि तिसरे महाडचे ओम भट स्वाहा, भरत गोगावले हे आले होते, दुसरे ते बामवाले ना बामदास छमछम ते काय आले नव्हते, त्यांना नको सांगितलं, ते काही आले तर ते मला एक सांगायचं राहिलं, त्यांनी उलट 2-3 सभा घेतल्या असतं तर विषय आधार मतं माझी वाढली असती, काय त्यांनी छमछम केलं असतं ना, तर त्यामुळे त्यांना यावं लागतं। पण तुम्ही आता बघितलं नुसता मी एकटा येणार, परवांच्या सभेपेक्षा 4 पट गर्दी तर मीच कबूलच करा, इतकी गर्दी होती। याचा अर्थ त्यांना माझी अडचण वाटते की आम्ही एवढे मोठे माणसं असताना एवढेच फक्त आणि करोड रुपये खर्च केले परवाच्या पक्षप्रवेशाकरता, करोड रुपये खर्च। जेव्हा मी गावागावात फिरलो तेव्हा मला अनेकांनी सांगितलं की आमच्याकडे एवढे पैसे आले होते, एवढे पैसे आले होते, एवढे पैसे आले होते आणि पैसा ही अशी गोष्ट आहे एका माणसानं नाकारलं तर दुसरा गपचूप काळोखातून घ्यायला तयारच असतो। त्यामुळं या ठिकाणी
प्रचंड पैशाचा वापर झाला, परंतु लोकांना लवकरच झालेल्या गोष्टीचा पश्चाताप होईल. आणि आजची उपस्थिती तुम्ही बघितली, परवाच्या दिवशी यांची नावं जाहीर केली, ते आज बहुसंख्य लोक माझ्या इथं उपस्थित होते. त्यामुळं मला घाबरण्याचं काय कारण नाही. रखडलेला साखरे आगर जेटीचा जो विषय आहे तो कुठेतरी मार्गी लागावा म्हणून तर साखरे आगरची लोक गेलेली नसावी, म्हणजे पक्षप्रवेश केलेला असेल. असं आहे की साखरे आगरचा जेटीचा जो प्रश्न आहे तो रखडलेला आहे, ही गोष्ट खरीच आहे. तो मार्गी लागण्याकरता जर गेले असतील आणि तो मार्गी लागला तर मला आनंदच होईल, मला वाईट नाही वाटणार. कारण 2012 साली मी ती जेटी मंजूर केली. पण त्याच्या अगोदर हे लोक गेले 50 वर्ष ज्या पक्षाबरोबर होते त्यांनी काय केलं? त्यांनी काहीच केलं नाही. किंबहुना ती जेटी मी मंजूर केली आणि म्हणून जे सत्ताधारी पक्ष जो आहे तो ते अडवतोय. पण मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय, मंजूर केले, त्याला पैसे आपण दिले, हे लोकांना माहीत नाही का? मग तिकडे जाऊन परवांच्या दिवशी असं कोण म्हणाला, कुठला मंत्री म्हणाला की मी तो मार्गी लावतो म्हणून? एकही मंत्री बोलला नाही. त्यामुळं साखरे आगरवाल्यांचा जर जेटीचा प्रश्न मार्गी लागत असेल तर मला आनंद वाटेल, मला वाईट वाटणार नाही. परंतु तो माझ्याशिवाय मार्गी लागणार नाही, एवढंच तुम्हाला शेवटची टिप्पणी करून देतो. पण साहेब, एकाच कुटुंबातली जी माणसं मृत्यू झालेली आहेत आणि आपण वारंवार आवाज उठवला, अगदी सभागृहापर्यंत मुद्दा नेला आहे, तरीसुद्धा त्याचा प्रश्न मार्गी लागत नाही आहे आणि वारंवार आपण हे बोलतोय, कधी लागेल हा मार्ग लागू शकतो का कधी? नाही, मला लोकांची कीव येते. मी सातत्यानं आवाज उठवतोय की एवढी एवढी माणसं मेली, अरे त्यांना काहीतरी सरकारी मदत करा आणि तुम्ही दुनियेला मदत करता. ते मदत करत नाहीत, ती गावाच्या गावं त्यांच्या पक्षात जात आहेत. जे मदत करत नाहीत त्यांच्या सत्तेमध्ये जात आहेत. कोणाकरता भांडायचं? याचा अर्थ मी भांडत राहिलो ही माझी चूक आहे असंच मला वाटतं. आणि म्हणून मेली माणसं ती आमची मेली, तुमचं काय मेलं, तुमचं काय गेलं, अशी तर लोकांची भावना झाली नाही ना. असं वाटावं, असं एकंदरीत हे चित्र आहे. त्यामुळं मी भांडत होतो ही माझी चूक होती असं म्हणावं. जिल्हा नियोजनच्या निधीवरून महायुतीमधूनच आरोप होत आहे, पण विशिष्ट तालुक्यात हा निधी मिळतो. तर हा कोणतरी मुद्दा विरोधकांनी पण खरा उचलून धरला पाहिजे असं एक स्वरूप म्हटलं, त्याबद्दल आपलं काय म्हणणं? असं आहे की विरोधकांना निधी दिला जात नाही म्हणून कोण भांडतोय का? जे कोणी भांडतायत ते भांडतायत, मला माहीत नाही कोणते, पण जे कोणी भांडतायत ते विरोधकांना निधी दिला जात नाही म्हणून भांडतायत का? नाही ना. ते वैयक्तिक स्वार्थाकरता भांडतायत. त्यांना काहीतरी वैयक्तिक स्वार्थ आहे, त्यांची वैयक्तिक काहीतरी अपेक्षा आहे. पालकमंत्र्यांनी त्यांचं कुठलं तरी वैयक्तिक काम केलेलं नसावं, किंवा पालकमंत्र्यांनी या ठिकाणी जो पक्षप्रवेश केला तो आमचा पक्ष संपवायलाच केलेला आहे हे त्यांना माहिती आहे, हे त्यांना माहिती आहे. आणि म्हणून ते त्यांच्यावर टीका करतात. तर मी कशाला मध्ये तोंड घालू? माझ्यामध्ये तेवढी ताकद आहे, मी तेवढा समर्थ आहे की माझ्या मतदारसंघामध्ये माझा हक्काचा निधी मिळणं आणि तो मिळवून घेणं ह्याच्यामध्ये मी समर्थ आहे. परंतु त्या जे कोणी बोलत आहेत, मला माहीत नाही कोण बोलत आहेत ते, त्यांना नक्की त्यांचा स्वार्थ असेल काहीतरी. स्वार्थाशिवाय ते कधी बोलत नाही.